पुणे विद्यापीठाच्या कारभाराविरोधात अभाविपनं मोर्चा काढलेला आहे। मोर्चात पुणे, नाशिक, अहिल्यानगरचे विद्यार्थी देखील सहभागी झालेत। पुनर्मूल्यांकनाचं निकष रद्द करण्याची मागणी या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली आहे। 61 विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी हा महाआक्रोश मोर्चा काढलेला आहे। तर या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पुणे विद्यापीठाच्या मेन गेट पासून ते विजय स्तंभापर्यंत मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। विद्यापीठामध्ये चाललेला जो कारभार आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढलेला आहे। जवळपास 1000 विद्यार्थी या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेला आहेत। अध्यक्ष आहेत आपल्या सोबत। कशासाठी तुम्ही मोर्चा काढलेला आहे, काय नेमक्या मागण्या आहेत? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आता जर आपण बघितलं तर अक्षरशः भोंगळ कारभार सुरू आहे। पूर्ण वेळ कुलसचिव इथे नाहीत, पूर्ण वेळ डीन इथे नाहीत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतंय। त्याचबरोबर आपण जर रिझल्ट बघितलं तर रिझल्टमध्ये खूप वेळेला आपल्याला असं बघायला मिळेल की रिझल्ट हा चुकीच्या पद्धतीने लावला जातो आणि चुकीच्या पद्धतीने हा रिझल्ट लागत असून सुद्धा विद्यापीठाने नवीन परिपत्रक काढलंय की आता इथून पुढे रिव्हॅल्युएशन होणार नाही। जर विद्यार्थ्यांचं रिव्हॅल्युएशनच झालं नाही तर जो विद्यार्थी खरा चांगला अभ्यास करून पास होणारा विद्यार्थी आहे तो फक्त विद्यापीठाच्या चुकीमुळे नापास होतोय। या विरोधात आम्ही मोर्चा काढतोय। त्याचबरोबर आमच्या 41 ज्या मागण्या आहेत या सगळ्या आम्ही मान्य करण्यासाठी हा मोर्चा करतोय। जर आमची मागणी मान्य नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये शिक्षण मंत्र्यांच्या दालनासमोर आम्ही आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या कार्यकर्त्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विके कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।